आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। शिंगावर नाही घ्यायचं, प्रेमाने त्या बैलाला थांबवून ठेवायचा आणि जागेवरच आवळून ठेवायचा, तरच खऱ्या अर्थाने या बदलापूरची चांगली प्रगती होऊ शकेल। पाहिलं ना, आमदार किसन कथोरे यांनी बदलापुरातील पक्षप्रवेशाच्या वेळी चक्क बैल असा उल्लेख केला। त्यामुळे त्यांनी बैल कुणाला म्हटलं याची बदलापुरात मोठी चर्चा सुरू झाली। कोणी म्हणतंय अंगावर आलं तर शिंगावर घेऊ, पण त्यासाठी शिंग असायला हवीत। शिंग नसलेल्या बैलानं मान हलवली तर ते चांगलं होत नाही। त्या बैलाला चांगला आवळून ठेवायचा असं नाव न घेता आमदार किसन कथोरे यांनी विरोधकांना टोला लगावला। कुणीतरी वल्गना करतंय की आम्ही करतोय, कोणी करत नाही, करतात ते राज्याचे मुख्यमंत्री करतात। कोणाचाही तिथं हक्क नाही आणि बोलण्याचा अधिकार पण नाही। कोणी सांगतात आम्ही अंगावर आलं तर शिंगावर घेऊ, आता शिंग तर पाहिजेत। शिंग नसलेल्या बैलाने जर मान हलवली तर ते काही चांगलं होत नाही। आणि म्हणून चेतन, आपण सगळ्यांनी शिंगावर नाही घ्यायचं, प्रेमाने त्या बैलाला थांबवून ठेवायचा आणि जागेवरच आवळून ठेवायचा, तरच खऱ्या अर्थाने या बदलापूरची चांगली प्रगती होऊ शकेल। गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये अगदी खालच्या पातळीवर एकमेकांवर टीका सुरू आहे। त्यात बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या टीकांची पातळी तर आणखीनच घसरली। दरम्यान शिवसेना भाजपातील काही लोकांना तर भाजप शिवसेनेतील काही लोकांचा पक्षप्रवेश करून घेत आहेत। शिवाय दोन्हीही पक्ष आता स्वबळावर बदलापूर नगर परिषदेची निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झालंय। आता बदलापूरकरांनी या टीकांना महत्त्व द्यायचं की आपल्या बदलापूर शहराच्या विकासाला याचा विचार करूनच त्यांनी मतदान करावं। अन्यथा 5 वर्ष आपलं बदलापूर शहर हे विकासाच्या बाबतीत मागे जाईल आणि भ्रष्टाचार फोफावेल आणि त्याचा बदलापूरकरांना सगळा भुर्दंड सोसावा लागेल। त्यामुळे विचार करूनच मतदान करा। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।